हरिओम. ब्रह्मसूत्रे प्रवचन क्रमांक 49. सूत्र क्रमांक 457. विहितत्वाच्या श्रम कर्मापी. आपल्या आश्रमाप्रमाणे ठरलेली कामे करावीत असे सांगितले आहे. चारपैकी त्या त्या आश्रमाप्रमाणे प्रत्येकाने सर्वांनी ती कर्मे त्या त्या काळी करावीत. आपण सध्या ज्या आश्रमामध्ये प्रविष्ट आहोत त्या आश्रमाची जी कर्मे ठरलेली आहेत ती आपण करावीत. अशा वेळी आपल्याला याचा आत्ता काय उपयोग असा विचार करू नये. भले आपले ध्येय निराळे असले आणि त्या आश्रमाप्रमाणे आपले विहित कर्म त्याप्रमाणे काही भिन्न असले तरीही त्या आश्रमी ते कर्म आपण करावे. या टाळाटाळ करू नये. कारण या नाही तर पुढे केव्हा तरी भविष्यकाळामध्ये याचा उपयोग होतो. मला बालपणी वडिलांनी योगासने प्राणायाम शिकविला. देव म्हणजे काय ते त्या बालवयात सांगितले. त्याचा मला त्याकाळी बोध झाला नव्हता. तथापि याचा उपयोग मला मोठेपणी योगधर्म स्वीकारून आध्यात्मिक तत्वांचा प्रचार आणि प्रसार करू लागल्यावर झाला. याचप्रमाणे बालपणी मला वडिलांचे परमस्नेही वैकुंठवासी अनंत वासुदेव चितळे उर्फ भाऊ यांनी मला रामायण महाभारत शेकडो गोष्टी सांगितल्या. त्यांची खुलवून सांगण्याची पद्धत मला फार आवडायची. ती मला दीर्घ स्मरणात राहिली. ते सांगताना ते कितीतरी श्लोक आर्या कवने यांचा संदर्भ देत असत. याचा उपयोग मला पुढे आध्यात्मिक लेखन प्रवचन यासाठी झाला. याचा माझ्या दृष्टीने विशेष फायदा म्हणजे मी 12व्या वर्षापासून घराबाहेर हॉस्टेलवर राहत असूनही निर्व्यसनी राहिलो. घराबाहेर राहिल्यामुळे एकट्याने राहण्याचा धीटपणा स्वभावात आला. पुढे आफ्रिकेला 6 वर्षे एकटा स्वयंपाक करून राहू शकलो. सूत्र क्रमांक 458. सहकारित्वेन च. तसेच विहित नसलेली कर्मे सहाय्यक या भावनेने करावीत. असे असले तरीही अशी कर्मे जी विहित नाहीत ती जर आपल्याला सहजच करायला संधी मिळाली तर आपण ती कर्मे त्या काळी जरूर करावीत. परंतु त्या आश्रमी आपले विहित निराळे आहे याचे भान ठेवावे. अशी कर्मे त्या काळी फक्त सहाय्यक आहेत, दुय्यम आहेत हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपल्या विहित कर्मात मुळीच विघ्न येणार नाही याची दक्षता घ्यावी. अशी कर्मे आपल्या ध्यानीमध्ये नसताना भविष्यात आपल्याला उपयुक्त होतात. लहानपणी वडिलांनी मला बुद्धिबळे ब्रिज खेळायला शिकवले. पुढे महाविद्यालयामध्ये आणि नंतर नोकरी करत असलेल्या कंपनीमध्ये मी बुद्धिबळांमध्ये बक्षिसे मिळवली. ब्रिज येत असल्यामुळे आफ्रिकेतील जंगलात 6 वर्षे राहताना तेथे ब्रिज खेळणाऱ्या मित्रांबरोबर माझी सुट्टी छान जात असे. लहानपणी वडिलांनी मला तबल्याचे प्राथमिक ठेके शिकवले. त्यामुळे मला नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड निर्माण झाली. पुढे मी त्या काळी राहत असलेल्या सोसायटीमध्ये 15 वर्षे गाण्याचे कार्यक्रम करणाऱ्या संस्थेवर काम केले. बुद्धिबळे, ब्रिज, तबला, गाणे हे सर्व दुय्यम आहे याचे भान राखल्यामुळे मी त्यांच्या आहारी गेलो नाही. त्यामुळे माझ्या विहित कर्मावर म्हणजे शिक्षण, नोकरी यावर जराही परिणाम न होता हा छंद जपला. हे सूत्र हेच सांगत आहे. सूत्र क्रमांक 459. सर्वथापि ते एव भयलिंगात. दोन्हीही कर्मांची लक्षणे सारखीच सांगितली आहेत. या सूत्राचा सांगायचा हेतू असा आहे की अशा प्रकारे आपले विहित आणि अन्य सहाय्यक कर्म ही ज्या अर्थी एकाच वेळी आपल्या समोर येतात तेव्हा त्या दोघांची लक्षणे एकमेकांना पूरक असतात. एरवी ती आपल्याला सहजच उपलब्ध होऊच शकत नाहीत. आमचे चिपळूण तालुक्यातील परशुराम हे कायम राहण्याचे गाव. वडिलांनी गुहागर तालुक्यात सुपारी, नारळ, आंबे अशी वाडी म्हणजे बाग होती. तेथे ते 4-6 महिने राहायला जायचे. तेथे ते जे काही करत असत ते कर्म मला उपलब्ध झाले नाही. निमित्त काहीही असो, परंतु असे झाले
कारण ते माझ्या भावी जीवनासाठी पूरक नव्हते. ते स्वाभाविकच माझ्यापासून दूर राहिले. हे सूत्र हेच सांगत आहे, तुम्हाला पूरक असलेली कर्म दुय्यम म्हणून तुम्हाला सहजच उपलब्ध होते. त्याचा स्वीकार करावा, ते तुम्हाला भावी जीवनात उपयुक्त होते. सूत्र क्रमांक 460. अनभिभवम च दर्शयती. आणि दार्शनिकांचे सांगणे हे असेच आहे. अशा प्रकारे दुय्यम कर्मे केल्याने आपल्या विहित कर्मांना बाधा मुळीच येत नाही. याला जोडून सूत्र क्रमांक 461. अंतराचापी तु तद्दृष्टेः. मध्येच लटकणारे पाहण्यात येतात असे सांगितले जाते, परंतु त्यांनाही अधिकार आहे. काही जण 2 आश्रमांच्या मध्ये लटकत राहिलेले आढळतात. धड या आश्रमामध्ये नाहीत किंवा धड अन्य आश्रमामध्येही नाहीत. याचे कारण काहीही असू दे, परंतु अशांनाही अध्यात्माचा मुक्तीचा अधिकार आहे. त्यांना वंचित ठेवणे अध्यात्माच्या तत्वात बसत नाही. कोणी गृहस्थाश्रमामध्ये अर्ध्या वाटेवरच अयशस्वी ठरतात. असा निराश होतो. ती असफलता त्याला शांत बसू देत नाही, त्याचे स्वास्थ्य हरवते. अशा वेळी त्याच्या मनात आत्महत्येचा विचार डोकावतो. अशांना अध्यात्म आधार देते. त्यांनी एकतर पुन्हा गृहस्थाश्रम थाटावा किंवा वानप्रस्थाश्रम स्वीकारावा. प्रभूचे चिंतन करावे, स्वस्वरूप प्राप्त करावे. यथाकाळी संन्यासाश्रम स्वीकारून प्रभुकार्य करत मुक्तीची यात्रा आरंभ करावी. आपल्यासह समाजाला अध्यात्माच्या मार्गी दाखल करावे. गृहस्थाश्रम उदाहरण म्हणून घेतला आहे. काहींची बुद्धी विद्या शिकायला कमी पडते. अशांना चरितार्थासाठी अनेक मार्ग उपलब्ध असतात. त्यांची बुद्धी एका ठिकाणी नाही चालली तर ती अन्य ठिकाणी तेजात चमकते. आफ्रिकेतील माझ्या कंपनीचा चेअरमन 2री पास होता, परंतु त्या काळी 1980मध्ये तो 36 मिलियन अमेरिकन डॉलर्सचा धंदा करत होता. असो, सांगायचा हेतू असा आहे की कोणी ज्ञान ग्रहण करू शकला नाही तर त्याची कुचेष्टा करू नये, त्याला कमी लेखू नये. त्याची बुद्धी ज्यात रस घेते त्यात कर्म करायला त्याला प्रोत्साहित करावे. त्यालाही मुक्ती प्राप्त करायचा अधिकार आहे. सूत्र क्रमांक 462. अपीच स्मर्यते. ऋषीनेही त्यांचा अनुभव अशाच प्रकारे ग्रंथांमधून सांगितला आहे. याला जोडून सूत्र क्रमांक 463. विशेषानुग्रहश्च. ज्यांना ज्ञानयोगासाठी बुद्धीचे वरदान नसेल त्यांनी अन्य प्रकारे साधना करावी आणि स्वस्वरूप प्राप्त करावे. उदाहरणार्थ, अशाने नामसाधना करावी. ज्ञानयोग किंवा कर्मयोग यामध्ये बुद्धीची आवश्यकता असते हे सत्य आहे. अशांसाठी भक्तियोग ही साधना सांगितलेली आहे. याला जोडून सूत्र क्रमांक 464. अतः त्व इतरत जाय लिंगाच्च. आता या 3 सूत्रांचं आपण निरूपण पाहूया. सूत्रकार सांगतात की ज्ञानयोग किंवा कर्मयोग जमत नसेल तर अशा अन्य जणांसाठी मागील सूत्रांमधून सांगितलेल्या मार्गापेक्षा अशाने शक्यतो कोणत्या ना कोणत्या तरी आश्रमात दाखल व्हावे. सूत्रकारांचे म्हणणे असे आहे की काहीतरी खटपटी लटपटी कराव्यात, परंतु आश्रमाशिवाय जीवन जगू नये. अर्थातच हेही नाहीच जमले तर सुचविलेले अन्य मार्ग अवलंबून रास्त मार्गानेच जीवनयात्रा सुरू ठेवावी. निराश होऊ नये. मानवी देह हा दुर्मिळ आहे. हे असे सांगायचा हेतू असा की आपल्याला जे प्राप्त करायचे आहे ते काय आहे हे आपल्याला ज्ञानमार्गाने उमजते. माहीत असून एखादी गोष्ट करणे हे केव्हाही श्रेयस्कर असते. मनुष्य तर प्राण्यांना ते जगतात म्हणजे नेमके काय करतात याचा पत्ता नसतो. मानवी देह हाच एकमेव असा आहे की ज्याला आत्मप्राप्तीचे ज्ञान होऊ शकते. यामुळे मुक्त सायुज्यमुक्त झाल्यावर असा प्रभूचे कार्य करू शकतो. ज्यांना ज्ञानयोग साध्य करणे शक्य नाही असे मुक्त होतात, प्रभूमध्ये विलीन होतात. सूत्र क्रमांक 465. तद्भूतस्य तु न अतत् भाव जैमिनेः अपि नियमात अद्रुपात अभावेभ्यः. हे सूत्र वादग्रस्त आहे. या सूत्राप्रमाणे
एकदा आश्रम स्वीकारला, त्यात प्रविष्ट झाला की असा त्या आधीच्या आश्रमामध्ये मागे येऊ शकत नाही. एकदा वानप्रस्थाश्रमामध्ये प्रविष्ट झाल्यावर अशाला पुन्हा माघारी गृहस्थाश्रमामध्ये येता येत नाही. त्याला जैमिनी ऋषींची अनुमती आहे. आपल्याकडे फार थोर उदाहरण आहे. विठ्ठलपंतांनी त्यांची पत्नी रुक्मिणीबाई यांच्याकडून अनवधानाने परवानगी घेऊन संन्यासाश्रम स्वीकारला, परंतु पुढे गुरु आज्ञेने त्यांनी पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला. माघारी येऊन त्यांनी रुक्मिणीबाईंजवळ पुन्हा संसार थाटला. या दाम्पत्याने संपूर्ण विश्वाला गवसणी घालणारी, वैश्विक कल्याण करणारी अशी निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली, सोपान काका, मुक्ताबाई अशी 4 अपत्ये विश्वाला दिली. आज याला 800 वर्षे झाली. जनता जनार्दनाला या अपत्यांची मोहिनी विश्वे असेपर्यंत कायम राहणार आहे. हे सूत्र सांगायचा हेतू असा आहे की कोणीही एकदा आश्रम स्वीकारताना 10 वेळा विचार करावा. एकदा आश्रम स्वीकारल्यावर मागे हटू नये, नाहीतर आश्रम स्वीकारणे याला काही अर्थ राहणार नाही. आश्रम स्वीकारण्याचा खेळ खंडोबा होईल. यावर काही नियंत्रण असावे, अंकुश असावा, याचे गांभीर्य राहावे. नाहीतर कोणीही एखादा आश्रम स्वीकारेल आणि मनात आले की पुन्हा माघारी येईल. आजकाल संन्यास, दीक्षा, गंडा, अनुग्रह याचे पेव फुटले आहे. कारण असे केल्याने समाजात मी अमक्याचा संन्यासी आहे, अमुक दीक्षा घेतली आहे, अमक्याचा गंडा बांधला आहे, अमक्याचा अनुग्रह घेतला आहे असे सांगण्याची फॅशन टूम निघाली आहे. कारण असे देणारा आणि असे घेणारा या दोघांनाही या सर्वाचा सत्य अर्थ कळत नाही. संन्यास, दीक्षा, गंडा, अनुग्रह घेतल्यावर काही विधिनिषेध पाळायचे असतात हे त्यांच्या गावी नसते. ते मनमुराद वाटेल तसा धुडगूस घालतात. काय उपयोग आहे या सर्वाचा? असे होऊ नये यासाठी हे सूत्र आहे. तथापि गुरु आज्ञा झाली तर यात बदल करता येतो, कारण त्यात अनेक जणांचे हित असते. सूत्र क्रमांक 466. न च अधिकारिकम अपि पतन अनुमानात तत् अयोगात. त्याला जोडून सूत्र क्रमांक 467. उपपूर्वमपि त्वेके भावमशनवत्त दुक्तम. प्रायश्चित्त आहे, कारण असे पातक उपपातक आहे असे सांगतात. या 2 सूत्रांचा मतितार्थ असा आहे की एखाद्या महानुभवीने जरी अयोगिक कृत्य केले तरी त्याला प्रायश्चित्त नाही, क्षमा नाही, त्याची यामधून सुटका नाही. या प्रमादाचे त्याचे संचित भोगावेच लागते. काही जण असे सांगतात की असा महानुभवी असल्यामुळे त्याचे अयोगिक वर्तन क्षमाशील आहे, त्याला प्रायश्चित्त घ्यायची गरज नाही. आपण पाहतो की जनसामान्यात खूप नावाजलेले, प्रसिद्ध असलेले अयोगिक कृत्य करतात. त्यांच्या प्रसिद्धीला घाबरून बहुतांशी कोणी तक्रार करत नाहीत. यामुळे असे जास्तच बहकतात आणि सोकावतात. काही कालावधी त्याचे फावते, परंतु एक दिवस त्यांचा सद्दीचा काळ संपतो आणि अशांचे पितळ उघडे पडते. त्यांना आयुष्यभराची शिक्षा मिळते. असा जरी कोणीही किती प्रसिद्ध असला, महानुभवी साक्षात्कारित असला, तरी त्याला याची शिक्षा मिळणे हेच योग्य आहे. पीडितांनी अशाविरुद्ध तक्रार करायला मुळीच संकोच करू नये, घाबरू नये. सूत्र क्रमांक 468. बहिः तु उभयथा अपि स्मृते आचाराच्च. अयोगिक वर्तन हे लहान मोठे किंवा क्षुल्लक दखलपात्र वगैरे काहीही नसते. ते शिक्षेस पात्र असते. अशावर बहिष्कार टाकावा, त्याला वाळीत टाकावे, त्याचा तिरस्कार करावा. त्याच्याशी कसलाही संबंध ठेवू नये, त्याच्याशी कसलाही व्यवहार करू नये. अशा प्रकारे येथे हे प्रवचन संपन्न होत आहे. हरिओम.